माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। कसे आहेत तुम्ही? मस्तच असणार। आज लक्ष्मीपूजन आहे, आज लक्ष्मीपूजनची जरा रेडी व्हायला घेऊ। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। चला आता स्वयंपाक बनवायला घेते, स्वयंपाक करते, मग भेटते तुम्हाला। आज लक्ष्मीपूजन एवढा पाऊस पडायला लागला, मी साडी काढून टाकली, बोले घर आवरायचं, दाखव घर आवरून झालं माझं। त्याच्यानंतर मी आज स्वयंपाक बनवलं, छोलेची भाजी, चपाती, भात बनवलं। कारण की एवढं जास्त डाळ बनव हे बनव तो कोणी खात नाही, तर कशाला बनवायचं बिनाकामी। मी छोलेची भाजी, चपाती आणि भात बनवलं। आता पूजा करायला घेऊ आम्ही थोड्या टायमाने। एवढा पाऊस पडायला लागला, एवढा पाऊस जोरजोरात ना, भरपूर पाऊस पडायला लागला। चला आता थोडीशी बोलली रांगोळी काढून घेते। एवढं जोरजोरात आवाज ऐकायला येत असेल तुम्हाला। बिचारे पोरं कसं काय फटाके फोडतील, बाकी दिवाळीला यायच्या त्याच्या घरी जायचं असतं, कसे एवढे पाण्यात भिजत जातील काय माहिती। त्या टायमाला सर्वच सण पावसामध्येच गेले बाबा। चला आता मी रांगोळी काढायला घेते, बघा कशी माझी रांगोळी। पूजा करताना भेटते तुम्हाला। चला कांदानंतर झालंय, चला आता रांगोळी काढायला घेऊ, बघा रांगोळी। चला भेटते तुम्हाला रांगोळी काढून झाली, रांगोळी पण काढून झाली माझी। पूजा तोपर्यंत माझी जाव मांडत होती, मी रेडी होऊन घेते, बघा तुम्हाला दाखवते कशी दिसते नक्की सांगा। चला तुम्हाला रांगोळी काढलेली। फ्रेंड बघा आम्ही पूजा कशी मांडली। बघा आमची पूजा, ही पूजा मी नाही माझ्या जावेनेच मांडली। त्याच्यानंतर बघा आम्ही अख्खी पूजा करून घेतो आता। त्याच्यानंतर हे बघा फराळाचे डबे, या फराळ करायला। चला पूजा करून घेतो पटापट। मम्मी काय करते? फराळ करते आत्यासाठी। बघ केवढं भरून झालं लाडू ते। आता कोणाला देईल हे? ते आपण आपल्याला काय हे? तुला देऊ मार्गडे। काय हे? पोहे? चिवडा। चिवडा पोहे। अशो खाली बघा पूजा मांडली आहे, तुला देऊ एक नानगडे। हा बघा, हे बघा आज काय बोलतं, आज होतं लक्ष्मीपूजन आणि आज आमच्या घरी लक्ष्मी बसली आहे। आणि बघा नानकटाई। चला मी एवढा फराळ भरून घेते पटापट, मग भेटते तुम्हाला। बघा आम्ही पूजा करून घेतो। कर अंश तू आणि डॅडी। बघा फ्रेंड आम्ही कशी पूजा मांडली आहे। जी जावानी दिलची बाकी ते करते, ते अख्खं भरून घेतलं तिकडे नेण्यासाठी आंबर घातलं बाहेर। बघा आणि त्याच्यात लाईट पण गेली, नशीब आमचं इन्व्हर्टर चालू आहे म्हणून ठीक आहे। 1.5 तास झालं बघा आम्ही अख्खे इथे दिवे लावले। दिवे कुठं कुठं लावले दाखवते बघा, बाहेर पण लावले, अजून दाखवते। आणि छोट्या रूम मध्ये आणि आईच्या रूम मध्ये पण लावले। चला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। चला आता अंबरनाथला जातो, मग आम्हाला निघायचं होतं तर मी अंशूला थोडंसं भरवून घेते, कारण की मग अजून तो तिकडे गेला का मित्रांमध्ये खेळायसाठी निघून जातो। त्याला जेवण भरवायला घेतलं, पाऊस पण पडत होता, तोपर्यंत त्याला तू जेवून घे। मग त्याला जेवण भरवता थोडे 2-3 घास मी पण खाऊन घेतले, कारण की तो ऐकतच नाही। त्याला हे बोला ना आपण, त्याला एवढं घाई झाली जायची, बाबा कधी जाऊ, कधी फटाके घेऊन जाऊ, कधी जाऊ असं झालं होतं। मग त्याला भरवता 2-3 घास मी पण खाऊन घेतले। आणि त्याच्यानंतर माझ्या नंदीने मला पावसाचं म्हणजे व्हिडिओ पाठवला, काम बघा
एवढा पाऊस पडत होता. त्यांनी व्हिडिओ करून पाठवला होता मला, पण मी बघितलाच नाही तो व्हिडिओ 6 वाजता. पण निघताना एवढा पाऊस कसं जायचं ना. तुला कॅब करून जमल्यानंतर थोडासा थांबला, तेव्हा निघालो तर पुढे अजून पाऊस पडायला लागला. मग गेलो कसं तरी, कारण की सर्वजण येणार होतो आणि सासू तिकडे ती दिवाळी सेलिब्रेट म्हणजे इकडची करून तिकडे जास्त चालू झालं. पाऊस एवढा तिकडे पण पडत होता मला माहितीच नाही. ताईंनी व्हिडिओ केलेला, कॉल केलेला तर मी बघितलंच नाही. बघा एवढा पाऊस पडत होता तिथे पण. बघा आम्हाला अंबरनाथला जायला निघायचं आहे आणि एवढा पाऊस पडतोय. आता कसं जायचं? नाही जायचं का तुला? तर नको जाऊ. आणि आताच मारला मी त्याला 2-3 चापटका. माझे केस खेचतो मला लय लागतं म्हणून. चला बघू आता काहीतरी कॅब करून नाही तर तसंच गाडीवर जाऊ. कपडे घाल. पाऊस पडता. मग आईनी पण बघा कशी पूजा मांडली होती. मी त्याचा व्हिडिओ काढला. सर्व गप्पा मारत होते, सर्व बसले होते एक संगती. त्यांच्या इथं पोहोचलो होतं बघा. आई कशा गप्पा मारत होत्या सर्वांशी. चला फ्रेंड घरी जायला निघालो. 12:30 वाजले. आता हे गेले गाडी आणायला. एवढा पाऊस पावसामुळे खूप वैताग आला. येताना तर कसं आलं आम्हाला माहिती. एवढा पाऊस आला येताना. मी तर अंशूचा रेनकोट घालून आले. एवढा पाऊस आता थांबलाय थोडा. रात्रीचे 12:30 वाजता ते. चला आता आम्ही निघतो इथून. अंशू थांबला इकडे. अंशू येईन आईन सकते उद्या सकाळी. एवढा पाऊस होता, एवढा वारा. कॅब करूनच येणार होतो पण काय नाही, कॅब करून का आलो नाही, कारण की कॅबमध्ये नंतर ट्रॅफिकमध्ये भरपूर पोहोचून जाते. आता खाली इथं लॉबीमध्ये मी उभी आहे आणि गाडी आणायला गेले म्हणून ॲक्टिवानेच आलो होतो. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नवीन असतील तर ब्लॉगला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. बघा या. चला बाय. चला जायचं. बाय अंशू. 1 वाजेपर्यंत आरामशीर पोहोचून जाऊ. आणि आम्हाला एवढं काही वाटत नाही, कारण की का माहिती आहे का, आम्ही नेहमीच येतो. म्हणजे कारण की आम्हाला सवय पडली आता 4-5 वर्षापासून. आई ते पण रात्री ये जा, कारण की आम्ही लेट येतो लेट जातो म्हणून आम्हाला काहीच वाटत नाही. आम्हाला एवढं म्हणजे 15-20 मिनटात असं वाटतं 20 मिनिटात पोहोचून जातो. ट्रॅफिक असते तर कधी 40 मिनटं लागतात, कधी 30 मिनटं. 30 मिनटात तर आरामशीर पोहोचतो आणि एवढं काही नाही वाटत आम्हाला. आमचा रस्ता नेहमीचा झाला आहे आता. त्याच्यानंतर आता माझ्या दिराचा पण फोन आलेला, वहिनी पोहोचल्या का नाही. ते सर्व पोहोचले आणि आम्ही सर्व 3 जण ॲक्टिवावरच आलेलो. म्हणजे दादा आणि ते 2 जण आले होते. त्याच्यानंतर बारकी जाऊ ते ॲक्टिवावर. आम्ही त्याच्यानंतर आता मस्त वातावरण खुललं आहे. एक वाजला आम्ही फायनली घरी आलो. मला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. भरपूर पाऊस आहे खरंच आमच्या इकडे. तुमच्या इकडे पण आहे का मला कमेंट करून सांगा. चला नवीन असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.